नमस्कार, मी निलेश गिरे पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2च्या प्रकरण क्रमांक 4 ज्याचं नाव आहे पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाला सुरुवात केलेली असून या प्रकरणाशी संबंधित या अगोदरच आपले 3 लेक्चर पूर्ण झालेले आहेत। आज जे असणार आहे ते असणार आहे आपलं लेक्चर क्रमांक 4। ठीक आहे, तर लेक्चर क्रमांक 4 ला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण पाहूया की आजच्या लेक्चरमध्ये आपण या प्रकरणाचे कोणते मुद्दे कव्हर करणार आहोत। ठीक आहे, जर तुम्ही तुमचं पुस्तक पाहिलं तर तुमच्या पुस्तकावरती पान क्रमांक 37, ठीक आहे, जे माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पान क्रमांक 37 वरती हा एक मुद्दा आहे। त्या मुद्द्याचं नाव आहे पर्यावरण व परिसंस्था संबंध। ठीक आहे, परिसंस्था काय आहे हे आपण लेक्चर क्रमांक 1 पासून शिकत आलोय, त्याच्यामुळे आतापर्यंत परिसंस्थाबद्दल आपल्याला कुठलाही कन्फ्युजन आपण म्हणा की आपल्या मनामध्ये असलं नाही पाहिजे, डाऊट आपल्या मनामध्ये राहिलेला नाही पाहिजे। आणि मग जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर हे लेक्चर पाहण्याच्या अगोदर मी तुम्हाला मागचे 3ही लेक्चर पाहण्याची विनंती करेल। ठीक आहे, तर समजून घ्या, पर्यावरण आणि परिसंस्था दोन घटक वेगवेगळे आहेत। आज आपल्याला पाहायचं की या दोन घटकांमध्ये काय संबंध आहे। ठीक आहे, तर मग हेच आपल्याला कळावं, उदाहरणासहित याच्यामधल्या संकल्पना आपल्याला कळाव्यात म्हणून मी एक छोटंसं स्लाइड प्रेझेंटेशन बनवलेलं आहे, छोट्याशा स्लाइड्स बनवल्या आता ज्याच्यामध्ये उदाहरणासहित सर्व संकल्पना तुम्हाला समजतील अशा पद्धतीने उदाहरणं सुद्धा आपण म्हणूया की त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, मग मुद्दा घेतलाय कुठून? जर तुमचं पुस्तक ओपन केलं तर तुमच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 37 आणि पान क्रमांक 38, ठीक आहे, माझ्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यानुसार 37-38 पान मागे पुढे होऊ शकतं तुमच्या नवीन पुस्तक असतील तर। त्यामध्ये काय पर्यावरण व परिसंस्था संबंध हा जो मुद्दा आहे आपला तो पान क्रमांक 37 वरती चालू होतोय शेवटी आणि 38 क्रमांकाच्या पानाच्या अर्ध्या पानापर्यंत आल्याच्या नंतर तो संपतोय। ठीक आहे, तो मुद्दा चालू होण्याच्या अगोदर 2 प्रश्न येतं, म्हणजे 2 प्रश्न येतं। काय प्रश्न येतं? पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो। आता पूर्ण मुद्दाच आपला जो मूळचा आज या आपण लेक्चरचा आहे तो आपल्याला तोच आहे, पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणामध्ये कशाचा समावेश होतो। त्यामुळे अगोदर हे समजून घेऊया आणि मग त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊया। ठीक आहे, हे समजल्याच्या नंतर परत प्रश्न पाहण्याची गरजही पडणार नाही, कारण तुम्हाला त्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर येतील याची मी काय देतो गॅरंटी। ठीक आहे, तर पहा, पहिल्यांदा आपल्याला पाहायचंय की नेमकं पर्यावरण काय, पर्यावरण म्हणजे काय, परिसंस्था आणि या दोघांमध्ये नेमका काय संबंध आहे। तुमच्या आजूबाजूची जी एकूण परिस्थिती आहे, ठीक आहे, तुमच्या आजूबाजूला तुम्हाला जे काही दिसतंय, जी काही परिस्थिती तुमच्या बाजूला आहे ते कोण असतं? पर्यावरण। जसं की समजा तुम्ही घराच्या बाहेर निघाला तर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर काय दिसलं? तर तुमच्या बाहेर निघाल्याच्या नंतर तुम्हाला दिसल्या वेगवेगळ्या, ठीक आहे, आपल्या बाजूला झाडं येतं म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या कोण दिसल्या? वनस्पती। जसं तुम्ही बाजूला पाहताय तर तुमच्या बाजूला कुत्रा, मांजर, गाई, ससा, जंगलात जात असाल तर वाघ, हत्ती, सिंह असे वेगवेगळे कोण दिसले? प्राणी। ठीक आहे, अजून कोण येतं आपल्या आजूबाजूला? ठीक आहे, उघड्या डोळ्याने दिसत नाही येतं पण आहेत, कोण येतं? सूक्ष्मजीव येतं। याच्या व्यतिरिक्त काय पाहिलं तर आमच्या बाजूला अजून पाणी आहे, आमच्या बाजूला अजून माती आहे, दिसत नसेल तरी आमच्या बाजूला कोण आहे? हवा आहे, दिसत नसेल तरी आमच्या बाजूला अजून कोण आहे? सूर्यप्रकाश आहे। ठीक आहे, किंवा तुम्हाला जंगलामध्ये झाडं दिसलेत किंवा अजून तुम्हाला तुमच्या आसपास कोण दिसतोय? डोंगर किंवा पर्वत म्हणा, अशा अनेक गोष्टी तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये किंवा आजूबाजूला पाहायला मिळत आहेत। याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय पाहायला मिळतंय? तर अजून तुम्हाला तुमच्या बाजूला पाहायला मिळत आहेत रस्ते। जर तुम्ही शहरामध्ये गेलात किंवा कुठं बाहेर गेलात तर वेगवेगळ्या कंपन्या म्हणजे कोण पाहायला मिळत आहेत? कारखाने। समजा अजून तुमच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळत आहेत मॉल किंवा एखाद्या नदीवरती समजा तुमच्या आजूबाजूला कोण पाहायला मिळतंय? पूल। या रस्त्यावरती वाहणारे समजा तुम्हाला कोण पाहायला मिळत आहेत? वाहने। ठीक आहे, मग तुमच्या आजूबाजूला एकूण ज्या गोष्टी येतात, एकूण जी परिस्थिती तुमच्या बाजूला आहे त्याला काय म्हणायचंय? पर्यावरण। फक्त या पर्यावरणामध्ये काय आहे तर ह्या पर्यावरणामध्ये या ज्या गोष्टी तुम्हाला दिसल्या सर्व या गोष्टी कोण येतात? सजीव। या ज्या गोष्टी तुम्हाला दिसल्या सर्व या कोणत्या येतात? निर्जीव। आता थोड्या वेळासाठी पलीकडचे जे मुद्दे आपण लिहिले आहेत किंवा पॉइंट लिहिले आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया। तर पहा, याला एक पॉइंट म्हणून आपण घेतलं आणि ह्याला एक दुसरा पॉइंट म्हणून आपण पाहिलं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला
कोणी दिलेल्या आहेत? निसर्गाने. म्हणजेच या सर्व गोष्टी कशा आहेत? नैसर्गिक. म्हणजेच या सर्व गोष्टी प्रकृतीने आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे कशा आहेत त्याला आपण काय म्हणतो? प्राकृतिक. पण आपल्या आजूबाजूला अशाही काही गोष्टी आहेत ज्या की निसर्गाने नाही दिलेल्या. या कशा आहेत? मानव निर्मित. रस्ते मानवाने बनवलेत, कारखाने, कंपन्या, मॉल, पूल, वाहने इत्यादी या ज्या गोष्टी आता ह्या कोणी बनवल्यात? मानवाने. मग तुमच्या आजूबाजूला असणारी जी एकूण परिस्थिती आहे ते जर पर्यावरण असेल तर ह्याच्यामधल्या काही गोष्टी ह्या निसर्गाने दिलेल्या आहेत आणि काही गोष्टी ह्या कोणी बनवलेल्या आहेत? मानवाने बनवलेल्या आहेत. ठीक आहे. मग आपल्या आजूबाजूला असणारी एकूण परिस्थिती ज्याच्यामध्ये काही नैसर्गिक आणि काही मानव निर्मित गोष्टींचा समावेश होतो यालाच एकंदरीत आपण काय म्हणतो? पर्यावरण. ठीक आहे. मग पर्यावरणामध्ये तुम्ही पाहिलं जसे जैविक निर्जैविक घटक तर असतात, पण ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर या पर्यावरणामध्ये तुम्हाला काही गोष्टी पाहायला मिळू शकतात. जसं की अजून थोडंसं ह्याला आपण पाहायला गेलो थोडं डिटेलमध्ये तर पर्यावरण म्हणजे काय? तर तुमच्या बाजूला ज्या एकूण कोणत्या गोष्टी येतात? भौतिक गोष्टी येतात. तुमच्या बाजूला ज्या एकूण म्हणजे ह्याला म्हणतात फिजिकल थिंग्स, याला म्हणतात केमिकल म्हणजे रासायनिक गोष्टी येतात, किंवा तुमच्या बाजूला ज्या एकूण कोण येतात? जैविक. याचाच अर्थ काय की तुमच्या बाजूला ज्या अजैविक म्हणजे निर्जीव गोष्टी येतात ज्याच्यामध्ये भौतिक आल्या, रासायनिक आल्या, ज्या आपण मागच्या लेक्चरचा ओघ तक्ता पूर्ण करताना पाहिला होता. आणि तुमच्या बाजूला जे कोणते घटक येतात? जैविक. मग तुमच्या बाजूचे अजैविक घटक म्हणजे त्यात आल्या भौतिक गोष्टी जसं की तुमच्या बाजूला असणारी माती, तुमच्या बाजूला असणारं पाणी, तुमच्या बाजूला असणारा सूर्यप्रकाश, ठीक आहे, इत्यादी, किंवा तुमच्या बाजूला असणारे वेगवेगळे खनिजे, तुमच्या बाजूला असणारे वेगवेगळे वायू, ठीक आहे, हे कोण येतं? रासायनिक घटक येतं. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या बाजूला असणारे झाडे म्हणजे कोण? वनस्पती. तुमच्या बाजूला असणारे आपण म्हणूया की इतर प्राणी किंवा आपण पण आहेत प्राण्यामध्ये म्हणजेच कोण? मानव. तुमच्या बाजूला असणारे कोण? सूक्ष्मजीव. म्हणजे एवढ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या बाजूला पाहायला मिळतात. ठीक आहे. मग तुमच्या बाजूला जेवढ्या भौतिक, जेवढ्या रासायनिक म्हणजे अजैविक आणि जेवढ्या जैविक म्हणजे सजीव या ज्या गोष्टी सगळ्या तुमच्या बाजूला आहेत, ही जी परिस्थिती तुमच्या बाजूला आहे त्या एकूण परिस्थितीला म्हणायचं तुमच्या आजूबाजूचं कोण? पर्यावरण. ठीक आहे. मग पहा, ह्या पर्यावरणामध्ये काही गोष्टी नैसर्गिक येतात आणि काही गोष्टी कशा येतात? मानव निर्मित येतात. ह्याच्यावरून काय कळतं की पर्यावरण ही एक छोटी संकल्पना नाहीये. पर्यावरण म्हणजे खूप मोठी संकल्पना आहे. आपल्या आजूबाजूला जे काही पाहायला मिळतंय, तुमच्या बाजूला समजा तुम्हाला डोंगर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नदी पाहायला मिळाली, तुम्हाला तलाव पाहायला मिळाला, समुद्र पाहायला मिळाला, ठीक आहे, जे काही दिसतंय माती, पाणी, हवा, आपण म्हणू शकतो तलाव आहे, समुद्र आहे, इतर प्राणी येतं, वनस्पती येतं, सूक्ष्मजीव येतं, एकंदरीत जे काही पाहायला मिळतंय जे तुम्हाला निसर्गाने दिलंय, एकंदरीत जे काही पाहायला दिलतंय जे आपण स्वतः मानवाने निर्माण केलंय. रस्ते पाहायला मिळतात, बाजूला इमारती पाहायला मिळतात, कारखाने पाहायला मिळतात, वेगवेगळे पूल पाहायला मिळतात, त्याच्यावर रस्त्यावरती फिरणारे वाहनं पाहायला मिळतात. मग एकूणच ज्या मानव निर्मित आणि नैसर्गिक गोष्टी तुमच्या आजूबाजूला आहेत, जी नैसर्गिक आणि मानव निर्मित परिस्थिती तुमच्या बाजूला आहे त्याला म्हणायचं पर्यावरण. ठीक आहे. मग पर्यावरण एक छोटी संकल्पना नाहीये, खूप मोठी कन्सेप्ट आहे. म्हणजे ती एक व्यापक संकल्पना आहे. त्याच्यामध्ये मानव निर्मित आणि नैसर्गिक सर्व गोष्टींचा काय होतो? समावेश. मग पहा काय पर्यावरण हा मोठा आणि विस्तृत विषय. दुसरी गोष्ट, आपल्या सभोवती असणारी परिस्थिती म्हणजेच कोण असतं? आपल्या आजूबाजूचं पर्यावरण. याच्यामध्ये सजीव, निर्जीव, नैसर्गिक आणि कोणा समावेश होतो? मानव निर्मितचा. ठीक आहे. मग काही नैसर्गिक गोष्टी येतात, पण नैसर्गिक गोष्टीमध्ये कोण येतं? सजीव, निर्जीव. आणि काही गोष्टी आपण बनवलेल्या कोण येतात? मानव निर्मित. आता सगळ्याच निर्जीव असतील. ठीक आहे. मग निसर्गामध्ये प्राणी, वनस्पती हे नैसर्गिक, निसर्गाने दिलेत सजीव. माती, पाणी, हवा जे काय असेल ते सर्व ते कोण आहे? निर्जीव. पण आपण जे बनवलंय मानवाने त्या सगळ्याच गोष्टी कशा येतात? निर्जीव. मग पर्यावरणामध्ये सजीव, निर्जीव, नैसर्गिक आणि मानव निर्मित सर्व गोष्टींचा काय होतो? समावेश. मग निसर्गाने बनवलेले आणि मानवाने बनवलेले ते सजीव असेल किंवा निर्जीव असेल अशा सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या बाजूच्या परिस्थितीमध्ये म्हणजेच कोणामध्ये होतो? पर्यावरणामध्ये.
पर्यावरणाचे घटक मध्ये काय काय असू शकतं, तर पर्यावरणात मी आजूबाजूची परिस्थिती आहे, तर आजूबाजूला मला काय दिसत आहेत गोष्टी निर्जीव, काही गोष्टी दिसत आहेत सजीव, म्हणजे काय दिसत आहेत अजैविक, काय दिसत आहेत जैविक. अजैविक मध्ये काही मला भौतिक गोष्टी आणि काही कोण रासायनिक गोष्टी. ठीक आहे, मग पर्यावरणाचे घटक जर आम्ही पाहिले तर भौतिक घटक, रासायनिक घटक आणि कोण जैविक घटक. म्हणजेच एकंदरीत तुमच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये जे वेगवेगळे जैविक, भौतिक आणि रासायनिक कोण झाले अजैविक, आणि हे जैविक हे मिळून जे तुमच्या बाजूची परिस्थिती बनवतायत त्याला म्हणायचं तुमच्या आजूबाजूचं कोण झालं ते पर्यावरण. जसं की तुमच्या बाजूचे भौतिक घटक येतं, तुमच्या बाजूचे हे रासायनिक घटक येतं, आणि प्राणी, वनस्पती, आपल्यासारखे माणसं हे कोण येतं आपल्या आजूबाजूचे जैविक घटक. हे एकंदरीतपणे कोण बनवतात पर्यावरण. परंतु थोडंसं पुढे आल्याच्या नंतर परत कोणाचे प्रकार पडतात पर्यावरणाचे. का, कारण या पर्यावरणामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी येतात. काही गोष्टी ज्या आम्हाला निसर्गाने दिलेल्या येतात आणि काही गोष्टी ज्या आम्ही मानवाने बनवल्यात. कारण आमच्या बाजूची परिस्थिती म्हणजे जर पर्यावरण असेल आणि मी घराच्या बाहेर पडलो तर मला रस्ते दिसत आहेत जे निसर्गाने नाही दिले, मला गाड्या दिसत आहेत, वेगवेगळे ब्रिज किंवा पूल दिसत आहेत, मोठमोठ्या इमारती दिसत आहेत, आपण म्हणूया की वेगवेगळ्या पद्धतीच्या आपण त्या ठिकाणी आम्हाला कारखाने, कंपन्या दिसत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कोणी बनवलेल्या आहेत मानवाने. तर हे झालं मानव निर्मित पर्यावरण. परंतु समजा खेडेगावात किंवा कुठे आपण फिरायला गेलो, छोटासा तलाव दिसतोय किंवा मोठा तलाव आहे, डॅम आहे, आपण म्हणूया की समुद्र असू शकतो, झाडं असू शकतात, डोंगर असू शकतं, नदी असू शकते, ह्या ज्या सर्व गोष्टी आता प्राणी असू शकतात, ह्या मात्र आम्हाला कोणी दिलं आता निसर्गाने. मग आमच्या आजूबाजूची परिस्थिती म्हणजे जर पर्यावरण असेल तर याच्यामधल्या ज्या गोष्टी आम्हाला निसर्गाने दिल्या ते झालं नैसर्गिक पर्यावरण, आणि ज्या गोष्टी आम्ही म्हणजे मानवाने बनवल्यात ते कोण झालं मानव निर्मित पर्यावरण. असे पर्यावरणाचे दोन कोण झाले प्रकार. तपा नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण आणि मानव निर्मित पर्यावरण. नैसर्गिक म्हणजे कोणी दिलेलं निसर्गाने, आणि मानव निर्मित म्हणजे कोणी तयार केलेलं मानवाने. तर मग ह्याच्यात कोण आलं पर्वत, नदी, झाड, पाणी, समुद्र. ह्याच्यात कोण आलं रस्ते, इमारती, कारखाने, वाहने इत्यादी गोष्टी. हे दोन प्रकार झाले कोणाचे पर्यावरणाचे. पुढे काय सांगितलंय उदाहरण. जर तुम्ही गावामध्ये गेलात, एखाद्या खेडे गावामध्ये फिरायला गेलात किंवा तुम्ही खेडे गावातच असाल, ठीक आहे, तर तुम्हाला शेत, झाड, नदी, पक्षी अशा गोष्टी पाहायला मिळतात. मग हे सगळं कोण आहे नैसर्गिक पर्यावरण. पण तुम्ही एखाद्या मोठ्या शहरामध्ये गेलात तर तुम्हाला मॉल, रस्ते, पूल, कारखाने पाहायला मिळतात. हे सर्व कोण आहे मानव निर्मित पर्यावरण. म्हणजे एकंदरीत आपल्या आजूबाजूची एकूण जी परिस्थिती आहे त्याला आम्ही पर्यावरण म्हणतो. त्यातल्या काही गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत तर ते आमचं मानव निर्मित ते नैसर्गिक पर्यावरण आहे, आणि ज्या गोष्टी मानवाने बनवलेल्या आहेत, प्रकृतीने आम्हाला दिलेल्या नाही येतात, त्याला म्हणतात मानव निर्मित पर्यावरण. ठीक आहे, थोडक्यात काय पर्यावरण म्हणजे निसर्गाने व माणसाने मिळून तयार केलेली आपल्या भोवतीची परिस्थिती. आपल्या सभोवताली जेवढी परिस्थिती आहे जी की काही निसर्गाने तयार केली आहे, काही मानवाने तयार केली आहे, त्या एकूण परिस्थितीला काय म्हणायचं पर्यावरण. म्हणून पर्यावरण ही छोटी गोष्ट नसून ही एक खूप मोठी आणि व्यापक संकल्पना आहे. ठीक आहे, मग पुढे पहा. आता पर्यावरणाचे दोन घटक आहेत कोणते, एक मानव निर्मित पर्यावरण आणि एक निसर्गाने दिलेलं कोण नैसर्गिक किंवा प्राकृतिक पर्यावरण. पण ह्या नैसर्गिक पर्यावरणाचे परत दोन घटक आहेत. ठीक आहे, थोड्या वेळासाठी आपण बनवलेल्या गोष्टी विसरून जा. रस्ते माहीत नाही येतं, समजा आपल्याला कारखाने, इमारती अशा कुठल्याच गोष्टी मानवाने बनवलेल्या नाही येतात. याला जर तुम्ही इमॅजिन केलं, गृहीत धरलं, तर आपल्या आजूबाजूला कोण असतील मग फक्त निसर्गाने दिलेले वेगवेगळे इतर प्राणी, निसर्गातील वेगवेगळ्या वनस्पती, आपल्यासोबत आपलंच म्हणजे काही माणसं असतील. ठीक आहे, मग हे झाले सजीव, काही सूक्ष्मजीव. आपल्याला नदी असेल, समजा पाणी असेल, माती असेल, हवा असेल, सूर्यप्रकाश असेल. मग नैसर्गिक पर्यावरणाचे परत दोन घटक आहेत. नैसर्गिक पर्यावरणामध्ये सजीव आणि कोण येतं निर्जीव आहेत जे निसर्गाने दिले आम्हाला. ठीक आहे, मग त्याचे जैविक आणि अजैविक असे दोन कोण पडतात घटक. पा नैसर्गिक पर्यावरणाचे परत दोन घटक येतं, एक जैविक घटक आणि कोण येतं अजैविक घटक. मग जैविक घटक म्हणजेच निसर्गाने दिलेल्या कोणत्या गोष्टी सजीव गोष्टी. अजैविक म्हणजे निसर्गाने दिलेल्या कोणत्या गोष्टी निर्जीव गोष्टी. जसं की माणूस, प्राणी, पक्षी, झाडं, सूक्ष्मजीव कोण झाले जैविक घटक. पण कोणाचे नैसर्गिक पर्यावरणाचे. आणि हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, हवामान हे कोण झाले अजैविक घटक. आणि परिसंस्था शिकत असताना आपण हे पाहिलं होतं की एखाद्या प्रदेशामध्ये पृथ्वीवरचा कुठलाही जो भाग असतो त्या भागाला म्हणत असतात भौगोलिक भाग,
भौगोलिक स्थान किंवा भौगोलिक प्रदेश. समजा एक छोटा तलाव आहे, तर तलावाने पृथ्वीवरचं एक जागा व्यापलेली आहे, मग ते पण पृथ्वीवरचं एक भौगोलिक क्षेत्र आहे. एक छोटं डबकं असेल, एक छोटं जंगल असेल, एक मोठं जंगल असेल, एक समुद्र असेल, जो कोणी पृथ्वीवरची एखादी विशिष्ट जागा व्यापतो, ठीक आहे, त्या जागेला म्हणतात पृथ्वीवरचं भौगोलिक क्षेत्र. त्या जागेवरचे सजीव, त्या जागेवरचे निर्जीव यांच्या चालणाऱ्या आंतरक्रिया म्हणजे ती त्या प्रदेशाची कोण असते? परिसंस्था. ठीक आहे. मग जर पर्यावरणाचे दोन घटक असतील, जैविक घटक आणि अजैविक घटक, तर यांच्यात सतत कोण चालू असतात? आंतरक्रिया. आणि त्यातूनच कोणाचा जन्म होतो? परिसंस्थाचा, जे आपण पाहिलं होतं. ठीक आहे. मग एक छोटं डबकं आहे, त्या छोट्या डबकामध्ये अनेक सजीव आहेत. एक सजीव दुसऱ्याला खातोय, दुसरा तिसऱ्याला खातोय, मग सजीवामध्ये आंतरक्रिया चालल्या जातात. त्यांच्याच तिथल्या बाजूला असणाऱ्या पाण्यासोबत म्हणजे निर्जीव घटकासोबत पण कोण चालू येतात? आंतरक्रिया चालू येतात. एक मोठं जंगल आहे, जंगलामध्ये वनस्पती आहेत, ते झाड आहेत, स्वतःच अन्न बनवतायत, त्याला खाणारे अनेक प्राणी येतं, त्यांच्या मग सजीव, मग वनस्पती आणि प्राण्यामध्ये आंतरक्रिया म्हणजे सजीवामध्ये आंतरक्रिया चालल्या जातात. पण ह्या ज्या वनस्पती येतात ते तिथं असणाऱ्या माती, हवा, सूर्यप्रकाश, पाणी यांच्यासोबत काय करतायत? आंतरक्रिया. इतर प्राणी पण तिथल्या निर्जीव घटकांसोबत त्यांच्या कोण चालू येतात? आंतरक्रिया. हवेतून ऑक्सिजन घेतायत, हवेत CO2 टाकतायत, तिथलंच पाणी पितायत. म्हणजे कुठल्याही विभागामध्ये, कुठल्याही प्रदेशामध्ये, कुठल्याही भागामध्ये जे सजीव आणि निर्जीव घटक असतात पर्यावरणाचे, यांच्या ज्या आंतरक्रिया चाललेल्या असतात, यांच्यापासूनच त्या भागाची, त्या प्रदेशाची, त्या विभागाची कोण बनत असते? परिसंस्था बनत असते. ठीक आहे. मग पहा, नैसर्गिक पर्यावरणाचे जे दोन घटक असतात, जैविक घटक आणि अजैविक घटक, यांच्यात सतत एकमेकात कोण चालू असतात? आंतरक्रिया. परत एकदा सांगतो, जर तुम्ही मागचे लेक्चर नसतील पाहिलं व्यवस्थित तर. समजा एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये वनस्पती येतात, या वनस्पतीला खाणारे कोण येतं? प्राणी. मग हे दोघं पण कोण झाले? तिथले सजीव. पण मग सजीवामध्ये कोण चालू आहे? आंतरक्रिया. पण वनस्पती हवेमधून CO2 ला घेतायत, हवेमध्ये O2 ला टाकतायत. ठीक आहे. याच वनस्पती सूर्यप्रकाश घेतायत, याच वनस्पती मातीमधून वेगवेगळे खनिजे म्हणा, वेगवेगळे पोषक द्रव्ये म्हणा, मातीमधून आपण म्हणा की पाणी शोषतायत. मग ह्या सजीवाची ह्या निर्जीव घटकांसोबत कोण चालली आहे? आंतरक्रिया. तसंच हा प्राणी हवेमध्ये टाकतोय कार्बन डायऑक्साईड आणि हवेमधून घेतोय कोण? ऑक्सिजन. मग ह्या सजीवाची निर्जीव घटकासोबत कोण चालू आहे? आंतरक्रिया. तसंच हे निसर्गातून किंवा त्या भागातील कोणाचा वापर करतायत? पाण्याचा. मग सजीव आणि निर्जीव घटकात कोण चालू आहे? आंतरक्रिया. मग एखाद्या प्रदेशामध्ये जे सजीव आणि निर्जीव घटक असतात, ते जिथल्या परिस्थितीमधले, तिथल्या पर्यावरणातले, हे सजीव आणि निर्जीव घटक सतत एकमेकांसोबत आंतरक्रिया करत असतात. यांच्यामध्ये काही ना काही रिॲक्शन किंवा इंटरॅक्शन चालू असतात. याला म्हणतात, ती त्यांची कोण असते? परिसंस्था. ठीक आहे. परिसंस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ह्याच्यातून काय कळलं? पर्यावरणाचे घटक आहेत दोन. कोणत्या पर्यावरणाचे? नैसर्गिक पर्यावरणाचे. एक सजीव घटक, एक निर्जीव म्हणजे जैविक आणि अजैविक. त्यांच्यातल्या आंतरक्रिया त्या एका भागापुरत्या मर्यादित असतात. ती झाली त्या भागाची कोण? परिसंस्था. म्हणजे पर्यावरणात कोण असतात? अनेक परिसंस्था असतात. हे आपल्याला पाहायचं, जे पुढचा मुद्दा आपला. ठीक आहे. तर पहा, मग जिथं परिसंस्थेचा अभ्यास केला जातो त्या शास्त्राला म्हणतात परिसंस्थिकी. ठीक आहे. तर पहा काय? परिसंस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र. फॉर एक्झाम्पल, मी जर म्हटलं शरीराचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच कोण असतं? शरीरशास्त्र. ठीक आहे. तर शरीरशास्त्र अभ्यास कोणाचा करतंय? शरीराचा. मग शरीराचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जर आम्ही शरीरशास्त्र म्हणत असेल, तर मग शरीरशास्त्रामध्ये अभ्यास करण्यासाठी सगळ्यात छोटा घटक किंवा एकक म्हणून कोणाचा वापर केला जाईल? तर आपल्या शरीराला बनवणारा सगळ्यात छोटा मूलभूत घटक किंवा एकक कोण आहे? पेशी. मग समजा शरीरशास्त्रामध्ये अभ्यासासाठी वापरला जाणारा एकक किंवा छोटा घटक म्हणजे कोण असेल? पेशी असेल. तसं जर परिसंस्थाचा जिथं अभ्यास केला जातो, परिसंस्था म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये इकोसिस्टम म्हणतो, या इकोसिस्टमचा जिथं अभ्यास केला जातो त्या शास्त्राला आम्ही परिसंस्थिकी म्हणजेच त्याला म्हणतात इकोलॉजी. इकोलॉजी म्हणजे इको म्हणजे इकोसिस्टम, लॉजी म्हणजे स्टडी. इकोसिस्टमचा अभ्यास म्हणजे परिसंस्थाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात? परिसंस्थिकी.
मग जर एखादा म्हटला की शरीरशास्त्रामध्ये अभ्यास करण्यासाठी कोणतं एकक वापरलं जातं, तर शरीराचा सगळ्यात छोटा घटक म्हणजे कोण, पेशी. मग तसं परिसंस्थिकी जर परिसंस्थाचा अभ्यास करतात, तर मग परिसंस्थिकेमध्ये अभ्यासासाठी वापरलं जाणारं एकक म्हणजे एखाद्या विभागाची कोण, परिसंस्था. एखाद्या प्रदेशाची कोण, परिसंस्था. एका छोट्या डबक्याची परिसंस्था असेल, एका झाडाची परिसंस्था असते, एका मोठ्या तलावाची परिसंस्था असते, पूर्ण पृथ्वीची सुद्धा एक कोण असेल, परिसंस्था. पूर्ण पृथ्वीवरची सगळी सजीव सृष्टी म्हणजे जैविक घटक, सगळे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, पृथ्वीवरचे सगळे निर्जीव घटक आणि यांच्या चालणाऱ्या सगळ्या आंतरक्रिया म्हणजे पूर्ण पृथ्वीची कोण झाली, परिसंस्था. मग पहा, पर्यावरणाचे दोन घटक, नैसर्गिक पर्यावरण, जैविक, अजैविक, यांच्यात सतत कोण चालू असतात, परस्पर संबंध, म्हणजे यांच्यात सतत आंतरक्रिया चालू असतात आणि यांच्यात चालणाऱ्या ज्या आंतरक्रिया असतात त्याला आम्ही म्हणतो ती झाली त्या प्रदेशाची कोण, परिसंस्था. मग पहा इथं कोण लिहिलंय, परिस्थितिकी. सॉरी इथं काय लिहिलं मी, चुकलं का, हा ठीक आहे, परिसंस्थिकी लिहिलं होतं, इथं काय आहे, परिस्थितिकी शब्द आहे, सॉरी. तर पहा, जैविक व अजैविक घटकांमधील परस्पर संबंधांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला म्हणजे काय, जैविक व अजैविक घटकांमधील परस्पर संबंध म्हणजेच कोण, परिसंस्था. याचा अभ्यास करणारं शास्त्र कोण झालं, परिस्थितिकी. ठीक आहे, आता पुढे दोन प्रकारचे पर्यावरण येतं किंवा पर्यावरणाचे दोन प्रकार येतं. तुमच्या बाजूची एकूण परिस्थिती, त्यात जेवढ्या गोष्टी निसर्गाच्या आहेत ते झालं नैसर्गिक पर्यावरण, आणि तुमच्या बाजूची एकूण परिस्थिती त्याच्यात जेवढ्या गोष्टी मानवाने बनवलेल्या आहेत ते कोण झालं, मानव निर्मित पर्यावरण. मानव निर्मित पर्यावरणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्या पर्यावरणावर परिणाम होत असतो, नैसर्गिक पर्यावरणावरती. मग पहा, मानव निर्मित पर्यावरणाचा नैसर्गिक पर्यावरणावरती काय होतो, परिणाम. अगोदर उदाहरणासहित समजून घेऊया, मग इकडे येऊया. जर समजा तुमच्या बाजूला एक जंगल आहे, तुमच्या बाजूला एक नदी आहे, ठीक आहे. तर हा जो भाग आहे तो भाग आहे आपल्या कोणत्या पर्यावरणाचा, नैसर्गिक पर्यावरणाचा. ठीक आहे. तुमच्या बाजूला समजा रस्ते येतं, तुमच्या बाजूला वाहने येतं, तुमच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे कोण येतं, कारखाने येतं. हा भाग आहे कोणत्या पर्यावरणाचा, मानव निर्मित पर्यावरणाचा. ठीक आहे. तसंच आपल्याला वेगवेगळे कोण दिले तर प्राणी, हा कोणाचा भाग आहे, नैसर्गिकचा. काय झालं, नैसर्गिक पर्यावरण बनवत असताना मानवाने, समजा मानवाला रस्ता बनवायचा होता किंवा मानवाला कारखाने बनवायचे होते, म्हणून मानवाने खूप मोठ्या प्रमाणात जागेसाठी कोणाची तोड चालू केली, जंगल तोड. म्हणजे मानव निर्मित पर्यावरणाचा नैसर्गिक पर्यावरणावरती काय झाला, परिणाम. या जंगल तोडेमुळे त्या जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचा, ठीक आहे, या प्राण्यांना राहायला काय नाही मिळाली, जागा. म्हणजे आपण म्हणूया की त्या प्राण्यांची जी वास्तव्यास काय झाला, परिणाम. त्यांच्या वास्तव्यावरती परिणाम झाला म्हणजे काय, त्यांची राहण्याची जागा नष्ट होऊ लागली. ठीक आहे. मग राहण्याची जागा नष्ट होऊ लागली म्हणजेच काय, तर त्यांचा जो आपण म्हणूया की त्यांना जे निसर्गाने जंगलामध्ये राहण्यासाठी बनवलं होतं, जंगल ही एक त्यांची अशी जागा होती की त्या ठिकाणी ते स्वतःचं वास्तव्य करू शकत होते. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात हॅबिटॅट. त्यांचा हॅबिटॅट संपायला लागला. मग मानव निर्मित पर्यावरणाचा कोणावरती परिणाम होतोय, नैसर्गिक पर्यावरणावरती. जसं की कधी कधी काय झालं, समजा की वाहने आपल्याला काय करायचे होते, वाहने त्यांनी मानवाने बनवले, वाहनामधून खूप मोठ्या प्रमाणात काय होऊ लागलं, प्रदूषण. या प्रदूषणामुळे आपण म्हणूया की झाडांवरती त्याचा परिणाम होऊ लागला, किंवा कारखान्यातून जे वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषित आपण म्हणूया की रासायनिक घटक येतं, वेगवेगळ्या प्रकारची जी घाण आहे ती सगळी कारखान्यातली कुठे सोडू लागले, नदीमध्ये. मग नदीचं काय होऊ लागलं, प्रदूषण. त्याच्यामुळे नदीत जे कोण येतं, प्राणी, त्याच्यावरती काय होऊ लागला, परिणाम. ठीक आहे. एकंदरीत आपण म्हणूया की ह्या वाहनामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं, पूर्ण हवा खराब झाली, त्याचा इतर प्राण्यांना परिणाम होऊ लागला, जे की कोणाचा भाग येतं, नैसर्गिक पर्यावरणाचा. काय झालं याचा अर्थ, मानव निर्मित जे पर्यावरण आहे त्या मानव निर्मित पर्यावरणाचा
नैसर्गिक पर्यावरणावरती काय होतोय, परिणाम होतोय, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष. आता प्रत्यक्ष कसा त्याचे काय उदाहरणं पाहूया आणि अप्रत्यक्ष काय त्याचे पण उदाहरणं पाहूया. ह्याला म्हणतात की तुमच्या बाजूला जेवढी परिस्थिती आहे ते जर आमच्या बाजूचं असणारं पर्यावरण असेल तर ह्याच्यात काही गोष्टी निसर्गाने दिलेल्या आहेत त्याला म्हणतात मानव निर्मित नैसर्गिक पर्यावरण, आणि काही गोष्टी मानवाने बनवलेल्या आहेत त्याला म्हणतात मानव निर्मित पर्यावरण. जेवढ्या गोष्टी मानवाने बनवल्यात म्हणजे मानव निर्मित पर्यावरण आहे त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम निसर्गाने दिलेल्या कोणावरती आहे, नैसर्गिक पर्यावरणावरती होतोय. मग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कसा तर पाहूया. तर पहा, मानव निर्मित पर्यावरण म्हणजे रस्ते, इमारती, कारखाने, धरण, पूल, वाहने, मॉल जे सगळं मानवाने बनवलंय. यामुळे नैसर्गिक पर्यावरणावरती प्रत्यक्ष किंवा कसा परिणाम होतो, अप्रत्यक्ष परिणाम. जसं की काही उदाहरण आहेत कोणाचे, प्रत्यक्ष परिणामाचे, आणि काय उदाहरण आहेत कशाचे, अप्रत्यक्ष परिणामाचे. पहा, मानवाने काय केलं, मानवाला रस्ते बांधायचे होते, मानवाला आपण म्हणूया की वेगवेगळे कारखाने उभारायचे होते, म्हणून मानवाने जंगल तोड करायला सुरुवात केली. मग जंगल तोड करायला सुरुवात केली याचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला की त्याने रस्ते, इमारती, शेतीसाठी झाडं तोडली जातात. याच्यामुळे प्रत्यक्ष परिणाम काय झाला की प्राण्यांची जी वास्तव्याची जागा आहे म्हणजे प्राण्यांचं काय नष्ट झालं, निवासस्थान. म्हणजे मानव निर्मित पर्यावरणाचा हा झाला प्रत्यक्ष परिणाम कोणावरती, नैसर्गिक पर्यावरणावरती. दुसरं, कारखाने मानवाने उभारले, कारखान्याचा धूर आहे, मग हवा डायरेक्ट काय होऊ लागली, प्रदूषित. आणि हवा प्रदूषित झाल्यामुळं माणसांना व प्राण्यांना काय चालू झाले, श्वसनाचे आधार. मग आपण म्हणूया की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मानव निर्मित गोष्टीचा ह्या पर्यावरणीय गोष्टीवरती काय झाला, परिणाम. तसंच नद्यामध्ये कारखान्यांचं काय सोडण्यात आलं, सांडपाणी. त्याच्यामुळं नैसर्गिक प्रदूषणातील किंवा नैसर्गिक जे आमचं पर्यावरण आहे त्यातलं कोण दूषित झालं, पाणी. आणि त्याचा परिणाम कोणावर झाला, तिथले मासे व इतर जे जलीय जीव आहेत, तिथं पाण्यात राहणारे जीव आहेत ते काय लागले, मरू लागले. मग हे काय झाले, काही प्रत्यक्ष परिणाम कशावरती, या नैसर्गिक गोष्टीवरती म्हणजे नैसर्गिक पर्यावरणाच्या घटकांवरती. कोणामुळे, मानव निर्मित पर्यावरणामुळे. आता अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे काय, जास्त वाहनं झाल्यामुळे, ठीक आहे, प्रदूषणामुळे कोणाचा थर पातळ होतोय, ओझोनचा. त्या ओझोनच्या थराला आपण म्हणूया की छिद्र पडू लागले. तर मग याच्यामुळे काय झालं की त्याचा परिणाम म्हणून पुढे मग त्याचा अप्रत्यक्ष परिणाम, मग डायरेक्ट परिणाम कोणावर झाला की डायरेक्ट परिणाम झाला की जास्त वाहनामुळे प्रदूषण झालं, हवा प्रदूषण झालं, हे झाला डायरेक्ट परिणाम. ज्याच्यामुळं आता पहा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोघातला फरक समजून घ्या. समजा मानवाने कारखाने उभारले, वाहने खूप मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली, त्याच्यातून हवा निघू लागली. आता त्याच्यातून आपण म्हणूया की कार्बन डायऑक्साईड निघू लागला. ह्याच्यामुळे कोणाचं प्रदूषण झालं, हवेचं प्रदूषणामुळे प्रत्यक्ष परिणाम काय झाला की इतर जे प्राणी येतं किंवा आपण मानव येतं यांना श्वसनाचे काय होऊ लागले, आजार. हा झाला प्रत्यक्ष परिणाम. अप्रत्यक्ष परिणाम काय झाला की हवेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड आपण की आल्यामुळे किंवा हवेचं प्रदूषण झाल्यामुळे त्याचा एक पुढचा परिणाम म्हणून किंवा अप्रत्यक्ष परिणाम म्हणून ओझोनचा थर जो आहे तो विरळ होऊ लागला, पातळ होऊ लागला, त्याला छिद्र पडू लागले. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण की काही घातक सूर्यकिरण जे ओझोन पृथ्वीपर्यंत येऊ देत नव्हता ते कुठपर्यंत येऊ लागले, पृथ्वीवरती. मग हे कोणते परिणाम येतं, अप्रत्यक्ष परिणाम. ठीक आहे, पहा, धरण बांधल्यामुळे काय झालं, पाण्याचा प्रवाह थांबला. ठीक आहे, हा कोण झाला, प्रत्यक्ष परिणाम. की अगोदर पाणी चाललं होतं, तुम्ही काय केलं, पाणी अडवण्यासाठी एकाच ठिकाणी कोण बांधलं, धरण. मग पाणी तिथंच साठून राहिलं, मग पाण्याचा प्रवाह थांबला. याचा अप्रत्यक्ष परिणाम काय झाला, तिथं खाली जी माती होती त्या मातीवरती सारखं पाणी साठल्यामुळं त्या मातीची काय नष्ट झाली, सुपीकता. हा कोणता परिणाम आहे, अप्रत्यक्ष परिणाम. ठीक आहे, मग पहा, पाण्याचा प्रवाह थांबतो, हळूहळू मातीची काय कमी होते, सुपीकता. प्लास्टिकचा वापर, जमिनीत विघटन होत नाही, हळूहळू जमीन व पाणी दोन्ही पण काय होतात, दूषित. प्लास्टिक मानवाने बनवलंय म्हणजे हा मानव निर्मित पर्यावरणाचा भाग आहे. याचा अतिवापर केल्यामुळे काय होतंय की हे जे प्लास्टिक आहे ते आपल्याला माहिती आहे मातीमध्ये जरी पडून राहिलं तर त्याचं विघटन होत नाहीये, ते नष्ट होत नाहीये. मग याचा अप्रत्यक्ष परिणाम काय होतोय की त्या मातीचं आणि आपण तिथल्या पाण्याचं काय होतंय, प्रदूषण. अजून काय उदाहरण येतं तर पहा, इथं पाहू शकता. ठीक आहे, उदाहरण, शहरातील रस्ते व वाहनं काय झालं, थेट परिणाम काय झाला, धुरामुळे हवेचं काय झालं, प्रदूषण. हा झाला थेट परिणाम. मानव निर्मित पर्यावरणाचा प्रत्यक्ष परिणाम. आता कोण, अप्रत्यक्ष परिणाम. धुरामुळे हवेचं प्रदूषण झालं तर तुम्हाला माहित असेल की धुरामध्ये
आपण कारखान्यातील धूर असेल किंवा वाहनांमधील धूर असेल, ह्याच्यामध्ये CO2 असतो, कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईड हा एक हरित वायू आहे. हरित वायू म्हणजे काय? पृथ्वीच्या सभोवताली जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये काही असे वायू येतं जे वायू सूर्याकडनं येणारा सूर्यप्रकाश ज्यावेळेस पृथ्वीवरती पडतो आणि पृथ्वीवरतून तो माघारी जात असतो, तर त्याच्याला काही सूर्यप्रकाश स्वतःकडे पकडून ठेवण्याची क्षमता असणारे कोण येते? वायू. यांना काय म्हणतात? हरित वायू. जसं की मग सूर्यप्रकाश स्वतःकडे पकडून ठेवण्याची क्षमता कोणाकडे? CO2 कडे. मग हा कोणता वायू आहे? हरित वायू. आणि जर आपल्या बाजूला CO2 वाढत चाललाय म्हणजे कोणता वायू वाढतोय? हरित वायू, ज्याला ग्रीन गॅस म्हणतात. मग जेवढा जास्त CO2 आपल्या बाजूला वाढेल तेवढा जास्त तो सूर्याकडनं आलेला सूर्यप्रकाश ज्यावेळेस पृथ्वीवरतून पडून माघारी जाणार असतो, परावर्तित होणार असतो, तो त्याला पकडून ठेवेल. आणि त्याच्यामुळे पृथ्वीच्या बाजूला जे वातावरण आहे त्या वातावरणात जो CO2 आहे त्याने पकडलेल्या सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीच्या बाजूला जास्त उष्णता होऊ लागली आहे आणि पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय. ह्यालाच आपण काय म्हणतो? ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ. मग पहा काय झालं की वाहनातून धूर निघतोय, त्याच्यामुळे हवेचं प्रदूषण झालं. हा झाला प्रत्यक्ष परिणाम. पण याचा परिणाम म्हणून नंतर काय झालं? पूर्ण पृथ्वीचं काय वाढत चाललंय? तापमान. मग हा कोण झाला? अप्रत्यक्ष परिणाम. मग वाढत्या तापमानामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामानात काय होऊ लागले? बदल. हा झाला अप्रत्यक्ष परिणाम. शेतीमध्ये तुम्ही कोण वापरायला लागले? रासायनिक खतं. रासायनिक खतं कोणाचा भाग आहे? मानव निर्मित पर्यावरणाचा. थेट परिणाम काय होईल? पिकं चांगली वाढतात. हा चांगला आहे. काय झालं? तुम्ही खतं टाकले, रासायनिक खतं, पिकं चांगली वाढायला लागले. मातीचं काय बिघडलं? रासायनिक संतुलन. मग पिकं चांगली वाढले आणि मातीचं रासायनिक संतुलन बिघडलं. हे झाला त्याचा प्रत्यक्ष परिणाम. पण अप्रत्यक्ष परिणाम काय झाला? जमिनीतले उपयुक्त जंतू कमी होतात आणि मातीची काय करते? सुपीकता घटते. म्हणजेच रासायनिक घटक आणले, वेगवेगळे खतं आणले, फवारण्या केल्या, तर प्रत्यक्ष परिणाम काय झाला की आम्हाला उत्पादन वाढलं, परंतु आणि मातीचं आपण म्हणे की मातीचं पण प्रदूषण झालं. पण ह्याच्यामुळे अप्रत्यक्ष परिणाम काय झाला? मातीचं प्रदूषण झाल्यामुळं मातीतील कोण? जंतू जे कामाचे असतात, काही विघटक घटक, ते संपले आणि मातीची कोण कमी झाली? सुपीकता सुद्धा कमी झाली. मग हा झाला प्रत्यक्ष परिणाम. हा कोण झाला? अप्रत्यक्ष परिणाम. म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपल्या आजूबाजूला जे नैसर्गिक पर्यावरण आहे, ज्या गोष्टी आम्हाला निसर्गाने दिल्यात, त्याच्यावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम. डायरेक्ट आणि इनडायरेक्टचा मिनिंग कसा असतो? समजा गवत आहे, गवताला खाल्लं सशाने, सशाला खाल्लं कोल्ह्याने. ठीक आहे, तर गवताला डायरेक्ट फूड मिळालं, सॉरी सशाला डायरेक्ट फूड मिळालं कोणापासनं? गवतापासनं. आता सशाला कोल्ह्याने खाल्लं तर कोल्ह्याला सशापासनं फूड मिळालं, पण ते सशाने बनवलंय का? नाहीये. म्हणजे ससा डायरेक्ट गवतावरती डिपेंड आहे आणि तो कोल्हा सुद्धा इनडायरेक्ट कोणावर डिपेंड आहे? गवतावरती. तो गवताला नाही खाऊ शकत, पण त्याने सशाला खाल्ल्यावर त्याला जे फूड मिळालं ते ऍक्च्युअली कोणाचं आहे? गवताचंच आहे. मग काही गोष्टी डायरेक्ट परिणाम करतात, काही गोष्टी इनडायरेक्ट. ठीक आहे, थोडक्यात माणसाने तयार केलेलं पर्यावरण म्हणजेच मानव निर्मित हे नेहमीच नैसर्गिक पर्यावरणावरती थेट म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काय करत असतं? परिणाम करत असतं. आता आपल्याला पाहिजे खरा की दोघांमध्ये काय संबंध आहे? पर्यावरणात अनेक कोण असतात? परिसंस्था. ठीक आहे, मग पर्यावरणात हा झाला संबंध की पर्यावरणात अनेक परिसंस्था असतात. कसं? तुम्ही तुमच्या बाजूला घराच्या बाहेर निघालात तर घराच्या बाहेर तुम्हाला एक झाड दिसलं, इथं एक छोटस डबकं दिसलं. ठीक आहे, एक छोटासा आपण म्हणूया की पाण्याचं डबकं आहे किंवा छोटासा एक कोण आहे? तलाव आहे. ठीक आहे, तुमच्या गावाच्या आसपास इथं एक कोण आहे? जंगल आहे. आता पहा, आणि थोडंसं बाजूला गेलात तर समजा तिथंच कुठंतरी एक छोटंसं डबकं आहे, तसं आहे एक मोठा कोण आहे? तलाव आहे. हे सगळं तुमच्या आजूबाजूची परिस्थिती आहे. म्हणजे हे सगळं तुमच्या आजूबाजूचं कोण आहे? पर्यावरण. आता ह्याच्यामध्ये काय झालं? याच्यामध्ये या जंगलात काही कोणते घटक येतं? सजीव म्हणजे जैविक, आणि काही कोणते घटक येतं? निर्जीव. आणि यांच्या एकमेकांसोबत काय चालू येतं? आंतरक्रिया. या तलावामध्ये काही कोणते घटक येतं? सजीव, आणि काही कोणते घटक येतं? निर्जीव. यांच्या एकमेकांसोबत काय चालू येतं? आंतरक्रिया. या झाडावरती झाडाचे पानं येतं, त्या पानाला खाणारे कीटक येतं,
त्या कीटकाला खाणारे आपण म्हणूया की काही पक्षी येतं, ठीक आहे. हे झाड बाहेरून आपण म्हणूया CO2 घेतंय, सूर्यप्रकाश घेतंय. हे सुद्धा सजीव जे आहेत ते हवेतून ऑक्सिजन घेत आहेत, स्वतःचा हवेमध्ये CO2 टाकतायत. मातीमधून हे झाड पोषक द्रव्य घेतंय, पाणी घेतंय. मग ही झाली झाडामधल्या सजीव आणि निर्जीव घटकांची कोण आपण आंतरक्रिया. तर मग झाड सुद्धा ही झाली झाडाची स्वतःची कोण परिसंस्था. मग पहा, एक प्रदेश जे की कोण आहे जंगल, जंगलाचा एक भाग, तिथले असणारे सजीव आणि निर्जीव ही झाली त्या जंगलाची कोण परिसंस्था. एक तलाव, तलावातले सजीव निर्जीव आणि त्यांच्यातल्या आंतरक्रिया ही झाली तलावाची कोण परिसंस्था. तसं एक छोटंसं डबकं आहे, त्याच्या छोट्याशा डबक्यामध्ये सुद्धा सजीव आणि निर्जीव घटक आणि त्यांच्यात कोण चालू असतील आंतरक्रिया. तर ते कोण झालं परिसंस्था. ठीक आहे. मग तुमच्या आजूबाजूला एवढी सगळी परिस्थिती आहे, तर हे झालं पर्यावरण. पण त्या पर्यावरणात ह्या अनेक कोण येतात परिसंस्था आहेत. याच्यातून काय कळतं पर्यावरणामध्ये अनेक कोण असतात परिसंस्था असतात. मग नेमकं परिसंस्था म्हणजे काय, पृथ्वीवरील कुठलंही एक भौगोलिक स्थान, एक क्षेत्र, एक जागा, तिथले सजीव, तिथले निर्जीव आणि त्यांच्यातल्या आंतरक्रिया म्हणजे ती त्या भागाची, त्या क्षेत्राची, त्या भौगोलिक स्थानाची कोण असते परिसंस्था असते. ठीक आहे. समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत आहे, तर सह्याद्री पर्वत एक भौगोलिक स्थान आहे, पृथ्वीवरती एक त्याने जागा व्यापलेली आहे. त्या सह्याद्री पर्वतामध्ये जेवढे सजीव निर्जीव घटक आणि त्यांच्या चालणाऱ्या आंतरक्रिया म्हणजे ती त्या सह्याद्री पर्वताची कोण झाली आपण म्हणूया की परिसंस्था. ठीक आहे. जसं की एक वाळवंट आहे, वाळवंट एक प्रदेश आहे, भौगोलिक स्थान आहे, तिथले सजीव तिथले निर्जीव त्यांच्या आंतरक्रिया कोण झाली परिसंस्था. ठीक आहे. एक छोटा तलाव आहे, एक मोठा समुद्र आहे, समुद्रातले सगळे सजीव घटक निर्जीव घटक त्यांची आंतरक्रिया त्या समुद्राची कोण झाली ती परिसंस्था. मोठा महासागर आहे, ठीक आहे, किंवा जसा आपला सह्याद्री पर्वत आहे तसा एक मोठा हिमालय पर्वत आहे, एक भौगोलिक स्थान आहे, पृथ्वीवरचं एक क्षेत्र त्याने व्यापलेलं आहे. मग त्या पूर्ण हिमालय पर्वतातले सगळे सजीव निर्जीव त्यांच्या आंतरक्रिया हिमालय पर्वताची कोण झाली ती परिसंस्था. ठीक आहे. मग ते सांगायचंय असं की आपल्या बाजूला जेवढे सजीव आणि निर्जीव घटक आहेत हे आपल्या नैसर्गिक पर्यावरणाचे भाग येतं. ठीक आहे. मग एखाद्या प्रदेशामध्ये जे पर्यावरण आहे तिथले जे सजीव आणि निर्जीव घटक आहेत त्यांच्यात ज्या आंतरक्रिया चालल्या ते त्या ठिकाणच्या कोण असतात परिसंस्था. मग पर्यावरणामध्ये अनेक कोण असतात परिसंस्था. जसं की आमच्या सभोवताली एवढ्या गोष्टी आहेत, तर आमच्या सभोवतालचा हा सगळा परिसर भाग म्हणजे आमचं कोण आहे पर्यावरण, तर त्याच्यामध्ये आम्हाला ह्या अनेक कोण पाहायला मिळतात परिसंस्था. ह्याच्यावरून काय कळतं एक छोटंसं डबकं सुद्धा कोण असेल परिसंस्था. मोठं अमेझॉनचं जंगल कोण आहे परिसंस्था. मोठा महासागर कोण आहे परिसंस्था. एक झाड पण कोण असू शकतं परिसंस्था. याच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी तर समजा झाड निसर्गाचं आहे, जंगल निसर्गाने दिलेलं आहे, तलाव समजा आपण तयार केलेले असतील तर मानव निर्मित येतं. ठीक आहे. मग काही परिसंस्था निसर्गाच्या आहेत, काही परिसंस्था मानवाच्या आहेत. तसंच आपलं जे शेत आहे, आपलं शेत आपण तयार केलं असेल समजा, तर त्या शेतामध्ये काय झालं की ते शेतामध्ये आपण पीक उगवलं, तर शेतामध्ये कोण येतं ते उत्पादक. त्याला खायला कीटक आले, तिथंच त्या कीटकाला खायला पक्षी येत आहेत. ठीक आहे. मग शेतामध्ये सजीवामध्ये कोण चालली आहे आंतरक्रिया. शेतातील पीक जे ते काय करतंय बाजूच्या हवेमधून CO2 घेतंय, सूर्यप्रकाश घेतंय, स्वतःचा ऑक्सिजन टाकतंय, मातीमधून काही गोष्टी घेतंय, पाणी घेतंय. म्हणजे तिथं सुद्धा सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये कोण चालली आहे आंतरक्रिया. म्हणजे आपलं शेत सुद्धा पृथ्वीवरचं एक स्थान आहे, तर एक भौगोलिक क्षेत्र आहे, तिथं सुद्धा काही सजीव आणि कोणते घटक येतं निर्जीव घटक येतं, तर त्यांच्यात पण कोण चालू येतं आंतरक्रिया. तर ती सुद्धा एक कोण झाली आपण म्हणूया की परिसंस्था. ती झाली मानव निर्मित परिसंस्था, कारण तलाव आपण बनवलेत, धरण आपण बनवलेलं आहे. ठीक आहे. मग आपण म्हणूया की इथल्या ज्या परिसंस्था त्याला म्हणतात मानव निर्मित परिसंस्था. मग पर्यावरणात अनेक कोण असतात परिसंस्था. हा झाला दोघांमधला संबंध. पा एखादं निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणारा प्रदेश, पृथ्वीवरचा कुठलाही प्रदेश जो असतो त्याला म्हणतात भौगोलिक प्रदेश. तिथले जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांच्यातल्या आंतरक्रिया मिळून तिथली कोण बनते परिसंस्था. मग एखाद्या ठराविक प्रदेशात असलेले जैविक व अजैविक घटक एकत्र येऊन कोण तयार होतात परिसंस्था तयार होते. उदाहरणार्थ लहान परिसंस्था, एखादं लहान तळ कोण असेल परिसंस्था. पाण्यातील मासे, बेडूक, शैवाल, पाणी, सूर्यप्रकाश, माती, मग तिथले सजीव निर्जीव घटक मिळून त्यांची कोण बनली आंतरक्रिया, म्हणजे लहान परिसंस्था. मोठी परिसंस्था संपूर्ण पृथ्वी एक कोण असू शकते परिसंस्था. पूर्ण पृथ्वीवरची जीवसृष्टी म्हणजे सजीव आणि निर्जीव त्यांच्या आंतरक्रिया म्हणजे पूर्ण पृथ्वीची कोण झाली परिसंस्था. म्हणजे सगळ्या पृथ्वीवरती जेवढ्या छोट्या मोठ्या परिसंस्था येतात त्याला सगळ्यांना एकत्रित करून पृथ्वीची मोठी कोण बनते परिसंस्था.
मानवनिर्मित जसं की शेत आपण बनवलंय, तर ती पीक, कीटक, शेतकरी, माती, पाणी, सूर्यप्रकाश यांच्या सगळ्यात कोण काय चाललं आता आंतरक्रिया, तर ही कोण झाले मानवनिर्मित परिसंस्थाचं कोण झालं ते उदाहरण. थोडक्यात पर्यावरणात दोन घटक असतात, जैविक आणि कोण अजैविक, आणि तेच दोन घटक मिळून त्या भागातील कोण बनवतात परिसंस्था. हे घटक एकमेकांशी परस्पर संवाद किंवा आंतरक्रिया करून कोण तयार करतात परिसंस्था तयार करतात. ठीक आहे, काय होता मुद्दा आपला की पर्यावरण आणि परिसंस्था यांच्यात काय संबंध आहे. तर शॉर्टकटमध्ये सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे आमच्या आजूबाजूला जी एकूण परिस्थिती असते त्याला आम्ही म्हणतो आमच्या आजूबाजूचं पर्यावरण. त्याच्यात आम्हाला दोन प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतात, निसर्गाने बनवलेल्या नैसर्गिक पर्यावरण, मानवाने बनवलेल्या मानवनिर्मित पर्यावरण. ठीक आहे, पण नैसर्गिक पर्यावरणात काही गोष्टी सजीव येतात, निर्जीव येतात. मग नैसर्गिक पर्यावरणाचे दोन घटक येतात, जैविक आणि अजैविक. यांच्यात सतत आंतरक्रिया चालू असतात आणि ती तिथली कोण बनवतात परिसंस्था. परिसंस्थाचा अभ्यास करणारं शास्त्र कोण आहे परिस्थितिकी. ठीक आहे, दुसरी गोष्ट, हे जे मानवनिर्मित पर्यावरण आहे, ह्या ज्या इमारती येतात किंवा आपण म्हणूया की समजा रस्ते येतं किंवा वाहने येतं, कारखाने येतं, याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम निसर्गाने दिलेल्या गोष्टीवरती म्हणजे कोणावरती होतोय नैसर्गिक पर्यावरणावरती. हे आपण पाहिलं. त्याच्या पुढे गेल्यानंतर आपण काय पाहिलं की पर्यावरणामध्ये अनेक कोण असतात परिसंस्था. पर्यावरणामध्ये अनेक परिसंस्था कशा, कारण पर्यावरण म्हणजे पूर्ण परिस्थिती आमच्या बाजूची. तर त्यात एक छोटा तलाव आहे त्याची परिसंस्था आहे, त्यात एक झाड आहे त्याची परिसंस्था आहे, मोठा समुद्र आहे, मोठा हिमालय आहे, एक आमचा सह्याद्री पर्वत आहे, एक जंगल आहे, मोठं अमेझॉनचं जंगल आहे. मग पर्यावरणात अनेक कोण असतात, छोट्या त्या प्रदेशाच्या परिसंस्था असतात. मग हा संबंध आहे कोणामध्ये पर्यावरणामध्ये आणि परिसंस्थामध्ये. आता हे दोन प्रश्न कोणते होते, पर्यावरण म्हणजे काय आणि पर्यावरणामध्ये कशा कशा समावेश होतो. पर्यावरण सभोवतालची परिस्थिती, पर्यावरणात कशाचा समावेश होतो, काही निर्जीव काही सजीव म्हणजे काही जैविक घटक आणि कोणाचा अजैविक घटकाचा. आणि पर्यावरणामध्ये अनेक प्रदेशाच्या कोण समाविष्ट होतात परिसंस्था समाविष्ट होतात. मग पहा, पर्यावरण एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे. पाहिलं आपल्या सभोवताली असणाऱ्या भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून कोण बनतं पर्यावरण, जे आपण पहिल्या स्लाइडवरती पाहिलं होतं. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची कोण आपल्या परिस्थिती. तिच्यात अनेक सजीव, निर्जीव, नैसर्गिक व कोणते घटक असतात मानवनिर्मित. आमच्या बाजूची परिस्थिती म्हणजे पर्यावरण, त्याच्यात काही सजीव गोष्टी आहेत, काही निर्जीव गोष्टी आहेत, काही निसर्गाने दिलेल्या आहेत, काही मानवाने दिलेल्या आहेत. पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, नैसर्गिक पर्यावरण आणि कोणते प्राकृतिक. दुसरा प्रकार म्हणजे कोणी बनवलेला मानवाने बनवलेला, त्याला काय म्हणतात प्राकृतिक पर्यावरण. नैसर्गिक पर्यावरणात कोण आलं निसर्गाने दिलेले हवा, वातावरण, पाणी, भूमी म्हणजे आपण म्हणूया की जमीन, सजीव इत्यादी कोणी आले कोणत्या पर्यावरणात आले निसर्गात म्हणजे नैसर्गिक. यातील जैविक आणि अजैविक, मग नैसर्गिक पर्यावरणातले जे जैविक आणि अजैविक घटक असतात यांच्या सतत आंतरक्रिया घडत असतात, त्यांनाच आम्ही काय म्हणतो परिसंस्था. म्हणजे पर्यावरणात सजीव निर्जीव घटक त्यांच्यात आंतरक्रिया म्हणजे परिसंस्था. म्हणजे पर्यावरणामध्ये कोण असतात परिसंस्था असतात. पहा, मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काय पडत असतो प्रभाव. मग मानवाने ज्या गोष्टी बनवल्यात, मानवनिर्मित जे पर्यावरण आहे त्याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट, थेट किंवा अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ह्या नैसर्गिक गोष्टीवरती म्हणजे नैसर्गिक पर्यावरणावरती काय होतोय परिणाम होतोय. ह्याला म्हणतात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काढत असतो प्रभाव, जे आपण सगळे उदाहरणं पाहिले. मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटकांचा समावेश होतो, एक जैविक आणि कोणते अजैविक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंध. मग पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक त्यांच्यातील आंतरसंबंध, त्यांच्यामध्ये चालणाऱ्या आंतरक्रिया म्हणजेच कोण परिसंस्था, याचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला आम्ही काय म्हणतो परिस्थितिकी. ठीक आहे, म्हणजे इकॉलॉजी. परिस्थितिकेचा अभ्यास करण्यासाठी कोणतं मूलभूत कार्यात्मक एकक, तर आपण पाहिलं शरीराचा अभ्यास करायचा असेल तर शरीरात कार्य करणारा सगळ्यात छोटा घटक कोणता असतो सेल. मग आपल्या शरीराचं कार्यात्मक एकक जर पेशी आहे तर मग शरीराचा अभ्यास करणारं शास्त्र शरीरशास्त्र ते कोणत्या कार्यात्मक एककाचा वापर करत असेल अभ्यासासाठी पेशीचा. तसंच एखाद्या भागातील सजीव आणि निर्जीव त्यांच्यात चालणाऱ्या आंतरक्रिया याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच परिसंस्थाचा अभ्यास करणारं शास्त्र कोण आहे परिस्थितिकी. तर परिस्थितिकी कोणत्या छोट्या एका कार्यात्मक एककाचा वापर करत असेल परिसंस्थेचा. ठीक आहे, यांच्या आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रात परिस्थितिकी म्हणतात. परिस्थितिकेचा अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरलं जातं त्याला आम्ही काय म्हणतो परिसंस्था. पर्यावरणात अनेक कोणा समावेश होतो परिसंस्थाचा. काही परिसंस्था अभ्यास आपण मागील इयत्तामध्ये केलेला आहे. विचार केला तर पाण्याचे एखादे लहान डबके ही कोण असते परिसंस्था. आपली पृथ्वी ही सर्वात मोठी कोण आहे परिसंस्था. थोडक्यात एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र व्यापणारा प्रदेश
मग पृथ्वीची जागा व्यापणारा कुठलाही प्रदेश, त्याच्यामध्ये असणारे जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांच्यातल्या आंतरक्रिया हे सगळे मिळून तिथली कोण बनते? परिसंस्था, जे की आपण स्लाइडमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. जर लेक्चरला स्लोली स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजून घेऊन पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टी कळतील. कारण आपल्या लेक्चरचं किंवा आपल्या चॅनलचं मोटिव्ह हे वैशिष्ट्य हे की आपल्याला गोष्टी फक्त पाठ करून किंवा रट्टा मारून घेऊन जायच्या नाही. आता तर आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायच्या, प्रत्येक मूलभूत संकल्पना समजून घ्यायची. म्हणजे एकदा आमचा लेक्चर पाहायला वेळ जाईल पण त्याच्यानंतर कधीच आम्हाला ह्या गोष्टी पाठ करण्याची वेळ येणार नाही, तर त्या आम्हाला पूर्णपणे स्पष्ट असतील. परीक्षेमध्ये आम्ही स्वतःच्या मनाने त्याचे सगळे उत्तरं लिहू शकतो. ठीक आहे, चालतंय. आशा करतो की सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. परत एकदा जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय. लेक्चर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय. कॉमेंट बॉक्समध्ये जे आवडलंय, जे नाही आवडलंय, काही चुकलं असेल लेक्चरमध्ये सांगताना तर त्याच्यामध्ये आपलं मत व्यक्त करायचंय. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायचंय, मित्रांना शेअर करायचंय. भेटूया आपण आपल्या लेक्चर क्रमांक 5 मध्ये. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद.